नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे किरण सोनूने या YouTube चॅनलवर नवा व्हिडिओ, नवाच विषय घेऊन. आज आपला विषय आहे की अभ्यास कसा करावा. बघा, सर्व पॅरेंट्स समोर आज एक मोठा इश्यू आहे मुलांसोबत की मुलांना अभ्यासाला कसं लावावं, मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, मुलांनी अभ्यास कसा करावा, है की नाही? तर आजचा विषय हा याच्यावरच आहे आणि अभ्यास म्हणजे काय सातत्यपूर्ण प्रयत्न. तुम्ही जर एखादी गोष्ट सतत करत राहिली किंवा प्रयत्नांनी करत राहिली तर प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आपण एकदा केली आणि अपयश आलं तर परत ती गोष्ट करायचीच नाही का मग? असं नाही. जर तुम्ही ती गोष्ट एकदाच अपयश आलं, म्हणजे पुढे यश येणार नाही असं होणार नाही. कारण आपल्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे आपले जे प्रयत्न आहे हे इतके ॲक्युरेट होते नंतर हळू इतकी ॲक्युरेसी येते त्याच्यामध्ये, की आपला अभ्यास ऑटोमॅटिक होतो. आपल्याला अभ्यास करावा लागत नाही, तर आपल्या हातून अभ्यास घडून जातो. पण त्याच्यासाठी सातत्य आणि प्रयत्न आपल्याला महत्त्वाचे. तर या संदर्भातच एक आपण आज अभ्यासाविषयी एक छोटी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट आहे गुरुकुल पद्धतीतली महाभारत काळातली. ज्यावेळेस भारतामध्ये इन्स्टिट्यूशन होते, शैक्षणिक संस्था होत्या, या गुरुकुल स्वरूपामध्ये होत्या आणि प्रत्येक आई-वडील आपला मुलगा 6-7 वर्षाचा झाला, की गुरुकडे काय करायचा, शिकवायला पाठवायचा. आता तुम्हाला माहिती आहे गुरुकुल सिस्टम म्हणजे कशी की तिथे एक गुरु असायचा. त्याची सेवा करावी लागायची शिष्यांना. हे सेवा वगैरे करून म्हणजे त्या आश्रमाची स्वच्छता, सफाई करून ते कुकिंगचं म्हणजे स्वयंपाक वगैरे करून गुरुची सेवा करून नंतर काय केलं जातं, ज्ञानार्जन केल्या जायचं. तर अशा प्रकारे एक छोटी गोष्ट आहे. एका छोट्या मुलाची, त्याचं नाव आहे वरदराज. महाभारत काळातली गोष्ट आहे. तो वरदराज हा एका छोट्या कुटुंबात जन्माला आला होता, शेतकरी कुटुंबामध्ये. आणि मग त्याचे आई-वडील खूप पुअर फॅमिलीमधून बिलॉंग करायचे. आणि वरद 6-7 वर्षात झाला, तसं वरदराजच्या वडिलांना वाटलं, की आता हा ज्ञानार्जन करण्याच्या लायकीचा झालेला आहे. तर आता याला गुरुग्रही जाण्यास हरकत नाही. तर मग वरदराजला ठरल्याप्रमाणे गुरुग्रही जाण्यात आलं आणि वरदराजही गुरुग्रही जाण्यास तयार झाला आणि गुरुग्रही गेल्यानंतर गुरुगृहामध्ये असणाऱ्या इतर मुलांसोबत त्याची मैत्री झाली. हळू-हळू त्यांची ओळख वाढत गेली. ज्ञानार्जनाचं कार्य सुरू झालं. परंतु त्याच्या सहअध्यायी असतात, ते क्लासमेट्स म्हणतो आपण. त्या सहअध्यायी आणि गुरुच्या असं लक्षात आलं, की वरदराज अभ्यासामध्ये काय पडत आहे, मागे पडत आहे. तर मग गुरुने त्याला 1-2 वेळेस बोलून समजावून सांगितलं, की "बाबा तू असं-असं प्रयत्न कर, सातत्य ठेव प्रयत्नामध्ये." तो फक्त ऐकायचा, परत त्याला जे लागलं तेच करायचा. मग असं करून जे काही आपल्याकडे एक्झाम होतात, तशी एक्झाम गुरुकुल सिस्टममध्ये झाली आणि त्याच्यामध्ये तो काय झाला, नापास झाला आणि तो त्याच वर्गात राहिला. मग नापास झाल्यामुळं सगळे विद्यार्थी, त्याचे मित्र समोरच्या क्लासमध्ये गेले आणि मग वृद्धराज आहे, वृद्धराजला खूप वाईट वाटलं. मग गुरुने त्याला स्पेशल क्लास घेऊन त्याला शिकवून सांगितलं. शेवटी गुरुने त्याच्यापुढे काय केले, हात टेकले आणि गुरुही म्हणाले, की "वृद्धराज, ही विद्या तुझ्यासाठी नाही. तू काय कर, इथं वेळ न वाया घालवता तू तुझ्या आई-वडिलांकडे जाय आणि तिथं तुझ्या आई-वडिलांसोबत तिथं काहीतरी उद्योगधंदा कर. म्हणजे तुझं आयुष्य तिथं सार्थकी लागेल." वृद्धराजला खूप वाईट वाटलं, की आपले गुरु आपल्याला घरी जाण्यास सांगता आहेत. मग वृद्धराज जड मनानं गुरुचं दर्शन घेतलं आणि जड अंतःकरणानं त्यानं काय केलं, असं गुरुकुल सोडलं आणि रस्त्यानं चालत राहिला. डोक्यात विचार येत होता, की आता वडिलांना काय सांगणार आहे? वडिलांनी तर आपल्याला मोठ्या आशेनं इकडं गुरुकुलमध्ये पाठवलं होतं. पण आपण त्यांच्या अपेक्षेवर खरं उतरलो नाही. मग तो चालता-चालता त्याला खूप तहान लागली आणि तो एक 4-5 महिला एका विहिरीवर पाणी काढत होत्या. तिथं जाऊन तो उभा राहिला आणि पाण्यासाठी त्यांना मागणी केली. तर त्या महिलेने त्याला पाणी पाजलं. पण पाणी पिता-पिता जो वरदराज आहे, वरदराजचं लक्ष त्या विहिरीच्या कडेकडे गेलं. कडा असतात ना, त्या कड्याकडे गेलं आणि त्या कड्याला अशा एक चिरलेला होता त्या कड्या, अशा धागा जसा आपण चारा ओढतो ना, तर त्याच्या काही खाणा-खुणा राहतात मागे त्या दगडावर. तो दगड तसा चोपडा झालेला होता. तर वृद्धराज म्हणाला, त्या महिलेला म्हटला, "हे कसं झालेलं आहे?" तर महिला म्हटली, "बुवा हे सतत नेहमी बाया इथं काय करतात, पाणी शेणतात म्हणजे पाणी काढतात आणि ते जो सोल असते किंवा चऱ्हाण म्हणतात त्याला, दोरखंड असतो. तो दोरखंड काय करतो, त्या दगडाला काय करतो, कापत चालतो." मग वृद्धराज म्हणाला त्या महिलेला, की "बुवा तो दोरखंड खूप नरम असतो, दगड खूप कठीण असतो." आहे नी? दगडाला तर कापणं इतकं सोपं काम नाही. पण मग इतकं नरम जे दोरखंड आहे, ते कसं काय दगडाला ब्रेक करू शकतं बा, दुभंगवू शकतं किंवा त्याच्यावर आपलं काय सोडू शकतं, व्रण सोडू शकतं, आपली खून सोडू शकतं ते. तर मग ती महिला म्हणली, की "सातत्यपूर्ण अभ्यासामुळे नाही काय होतं, शक्य होतं. कारण आम्ही नेहमी इथं पाणी काढण्यासाठी येतो. आमचं आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या याच विहिरीवर पाणी आम्ही काढतो." मग वृद्धराजच्या डोक्यात एकदम उजेड पडला आणि वृद्धराजला त्यातून अशी शिक मिळाली त्या महिलेकडून, की कोणतंही कठीण काम हे कठीण नसतं, तर आपण त्याला कठीण बनवत असतो. या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. फक्त त्याला आपल्याला सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अभ्यास करावा लागतो. मग वृद्धराज परत तिथून उठला आणि त्याच्या मनात विचार आला, एवढ्या मोठ्या काळा पाषाणाला जर नरम दोरखंड
जर आपलं उरण पाडू शकतो, आपली निशाणी सोडू शकतो, त्याला जर झिजवू शकतो, तर आपण तर माणूस आहे यार. मग आपण तर अभ्यास करायलाच पाहिजे. अभ्यास तर काही दगडा इतका हार्ड नाही आणि आपणही काही दोरखंडा इतके नरम नाही. मग त्याच्या डोक्यात उजेड पडला आणि त्यानं मनाशीच ठरवलं, त्याचा आत्मविश्वास जागा झाला आणि त्यांनी ठरवलं मनाशीच, की आता काही झालं तरी माघार घ्यायची नाही. परत गुरुग्रही गेला. गुरुने त्याच्याकडे बघितलं. गुरु परत आश्चर्यचकित झाले, की वृद्धराज कसं काय परत आला? वृद्धराज म्हणाला, की "मी आता मला एक संधी द्या तुम्ही कशाची? ज्ञानार्जन करण्याची. मी तुम्हाला परत अशी तक्रार करू देणार नाही. तुम्हाला काही अशी चूक करू देणार नाही माझ्याकडून. मी परत सातत्यपूर्ण अभ्यास करणार आहे." मग त्याच्या डोळ्यातला कॉन्फिडन्स बघितला त्याच्या गुरूनी आणि त्याला सांगितलं, "ठीक आहे, मी तुला परत ज्ञानार्जनाची संधी देतो." मग वृद्धराजनं खूप मन लावून अभ्यास केला आणि अल्पावधीतच तो एक ज्ञानी पंडित म्हणून त्याच्या परिसरात ओळखू जाऊ लागला. ज्या वृद्धराजला संस्कृतमध्ये श्लोक येत नव्हते, तो मोठा-मोठा ग्रंथ खडानखडा पाठ करायला लागला. त्याच्याकडे बघून इतरांनाही आश्चर्यचकित वाटलं. मग सगळ्यांनीच त्याला विचारलं, की "बुवा या गोष्टीमागचं गुपित काय?" तर त्यांनी सांगितलं, की "मी एका गोष्टीतून शिकलो, की सातत्यपूर्ण संघर्ष केल्यानंतर यश नक्कीच मिळते, प्रयत्नांती यश नक्कीच मिळते." आणि अशा या वृद्धराज हा नंतर इतिहासामध्ये अजरामर झाला आणि काही ज्ञानी पंडित झाला. त्यांनी लिहिलेली काही पुस्तकं आजही आपल्याला काही विश्वविद्यालयामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये पी-एच-डीसाठी त्या विद्यार्थ्यांना वाचायला दिले जातात. तर या गोष्टीतून आपण एकच शिकतो, की कर्म करणं आपलं काम आहे. फळाची अपेक्षा आपण ठेवता कामा नये. तर फळाची अपेक्षा ठेवून जर आपण कर्म केलं, तर आपलं कर्म लयाला जातं. असं भगवद्गीतेतही लिहिलेलं आहे. श्रीकृष्णानेही सांगितलेलं आहे. फक्त कर्मावर काय मनुष्याचा अधिकार आहे. फळाला त्याचं जे यश भेटणं किंवा न भेटणं, हे त्याच्या प्रारब्धावर डिपेंड आहे. पण त्याला प्रयत्न करावेच लागतात. असं म्हणतात, की अ, कर्म से बड़ी कोई पूजा नहीं है और अभ्यास से कोई बड़ी विद्या नहीं. कर्म से बड़ी कोई पूजा नहीं, अभ्यास से बड़ी कोई विद्या नहीं और लगन से बड़ा कोई भाग्य नहीं. तर आपल्याला मुलांना प्रयत्नवादी बनवायचे, दैववादी नाही. माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मला भेटलं नाही. अरे बेटा तू प्रयत्न केले असते, तर जे नशिबात नसतं ते सुद्धा आपल्याला काय करता येतं, ओढून आणलं जातं. बघा एक हिंदी पिक्चर मधला डायलॉग सांगतो तुम्हाला, की "अगर किसी चीज को तुम सच्ची दिल से चाहो, तो सारी कायनात उसे आपको मिलाने में जुट जाती है." म्हणजे एखाद्या गोष्टीवर मिळवण्यासाठी जर आपण आपल्या तन, मन, धनाने जर प्रयत्न केले 100% तर सगळ्या सृष्टीला काय करावं लागते, तुमची मदत करावी लागती. बस एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.